तेल्हारा माळेगाव रस्त्यावरील शेरी स्टॉपच्या मागे आयशर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 मुलांचा मृत्यू झाला। तिन्ही मुले माळेगाव येथील रहिवासी असून ते दुचाकीने जात होते। आयशर ट्रक आणि दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या गंभीर जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तेल्हारा शहराजवळ गुणवंत महाराज कॅनॉलजवळ रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला। माळेगाव बाजार येथील 3 अल्पवयीन मुले दुचाकीने माळेगाव येथून तेल्हाराकडे येत होते। विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH30 BD 7158 यांच्यात जोरदार धडक झाली। दुचाकीवरील गणेश अतुरकर वय वर्ष 17, साई वैष्णव वय 13 व दर्शन वैष्णव 16 अशा 3 अल्पवयीन मुलांचा भीषण अपघातात मृत्यू झाला। आयशर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून तेल्हारा पोलीस तपास करीत आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनेमुळे तेल्हारा माळेगाव रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। तीनही मुले दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गणेशला उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली। मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने उपस्थित नागरिकांना मोठा धक्का बसला। दर्शन आणि साई हे दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या निधनामुळे वैष्णव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गणेश आपुरकर याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवरही शोककळा पसरली आहे। तिन्ही मुलांच्या अकाली जाण्याने माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी कुटुंबियांना सांत्वन दिले आहे।